कसे आहात मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो, हा बघा, आता माझा मित्र संतोष म्हणतोय आज आमोश आहे आणि ह्यांची एक पाहुण्याची जमीन आहे, ते एक लिंबाचं झाड आहे. हे म्हणतो तिथं भूत निघत आमोश आहे तिथे रात्रीच्या 12-1 वाजता. होय खरं आहे? होय हा खरं आहे. गपल्या का? मला तर हसायला येते. मला विचार होय संपू. नाही आपण दूध बघितलंय, आपल्याला यायचं नाही दूध बघायला. होय नाही हाय म्हण चल बरं आपण बघून येऊ. जायचं का? हा नको, गारलं लागतंय. संभू नको म्हणतोय, ते म्हणतोय भूत मला लय बे वाटतंय. भूत आहे होय, बघितलंय भूत. बघितलंय त्यामुळे घाबरतोय. तू दिसलंय कधी? बघितलंय, गपल्या का? खोटे नका बोलू. बघितलेत म्हण भूत. खरोखर बघितलंय. चल बरं आता. हा आता चल ना. आता नको, बे वाटतंय आता. संभू बेत होय. होय तू येतो का? चल दाखव बरं. जाऊ मग. नसल्या पण लय मार देईन. मग असल्यावर मग पार्टी तुम्हाला नाही कोण. हा चला मग. चल संभू तू बी चल. हा तू बी चल. नाही, मी नाही येणार. तो नाही येत. संभू बेत होय, तो नकोच म्हणतोय. पाहिलंय मी. पण भूत गाडी दिसलं वालतो पाहिजे. त्या टायमाला पाहिलं होतं मी. बघूया मित्रांनो, खरंच भूत आहे का नाही. आज जातोच आज बघायला. मित्रांनो, आता आम्ही चालूत भूत बघायला. मला तर काय खरं वाटत नाही असले, पण आता काय सांगावा. काय त्या लिंबाखाली खरोखर आहे म्हणतात भूत. संभू तर आलाच नाही, तो घाबरला. त्यांनी बघितलंय त्यामुळे त्याची जिरली ना. कारण त्याचा दार्या होता तेव्हा त्याला बांगड्याचा आवाज आलता, त्याच्यामुळे तो घाबरला. तेव्हापासून तो त्या रानातच जात नाही. पण भूत जर नाही दिसणार तर मग तुम्हाला सुटीच नाही बाबा. भूत जर दिसलं तर मग पार्टी. आपल्याला पळायची जागा नाही सापडायची. बघू आता काय होतं इथे. मला तसं भूता बिताचं बेव कधीच वाटत नाही, कारण आजपर्यंत कधी बघितलं नाही मी. हे लिंबाई का? हा हे लिंबू. हे बघा, हे मित्रांनो लिंबाई तुम्हाला सांगतो. लिंबून ते चले माघारी. लिंबून हळदून कुकून मिरची हरचंदी, लिंबू, कुकू, हळद, मिरच्या. काहीतरी असं लागा. लिंबा बरोबर मी घाबरलो लागा. काळ मित्रांनो, खरंच इथं काहीतरी दिसतंय. मला तुम्हाला सांगतो, हसाव कराडा करणार झाले. मी म्हणत होतो इथं बुथ नको ब्या वाटतं. चलला का? काहीतरी लिंबन बिंबन आणून टाकली तिथं. नाही खरंच आहे म्हणत ही. बुथ दिसला मग नाही, कोणतरी मजा केली असं वाटतंय. तुम्ही तर नाही काय प्रियंक आहे माझी प्रियंका कशाचं म्हण. आता तुमच्या समोर चालूत आम्ही. आता देवच वाटतंय मित्रांनो. आता इथं लिंबन दिसते. पहिल्यांदाच म्हणत होतो नको. थोडे वेळ थांबू आपण, काय होते. कारण लई लांब आलो तिकडे रानामध्ये. आपण काय करू बरं का, थोडे वेळ साईडला कुठेतरी बसू. अर्धा पाऊण तास तो काय होतं. मग तिथं 12च्या पुढं भूत दिसतं आमुषा दिवशी. आज आमुषा पण आहे मित्रांनो. अरे तू कुठं चालला? घरी मायला नको. ए यार थांब ना 5 मिनिटं. नको म्हणा बुथ इथं. नाही का तुम्ही लई बेथा मोकरच. नको मी जातो. थांब 5 मिनिटं थांब. 5 मिनिटं थांब. जातो मी जातो. थांब फक्त 5 मिनिट थांब. फक्त 5 मिनिटं. येऊ बी थांबाना झालाय. त्यात पण आणलं मला कशाला तू आधी. फक्त 5 मिनिटं थांब ना. हा 5 मिनिटं थांब. आमच्या असं थांबणार नाही. नाही हो, तुला बी आवडते काय? आधीच म्हणत होतो इथं बुथ मला तर काय तुमचं खरंच वाटतं. तुम्ही बुथ दिसल्यावर मग दिसतच नाही. मग थांबा 5 मिनिटं थांबू तुम्ही. बरं बरं चालते. मित्रांनो, लिंब बघून मित्र घाबरलाय बालताच. आता मला नेमका हसाव का काय करावं कळणार झाली. मी चाललो होतो ना घरी. 5 मिनिटं थांब म्हणला. आता 5 मिनिटं थांब. 5 मिनिटं थांब. बघू आपण आता ना. थोड्या वेळ आम्ही उभारतो. बघू इथे लिंबाखाली काय येते का काही नाही. आधी तर घार लागत एक ही रग घेऊन आलोय. नाही, लोक म्हणते तसं बुथ असतील बरं का. ही खरं बी असू शकतं. मला बी असं वाटतं. मग दिसलं आता खरं वाटत ना. मित्रांनो, मला पण आता खरोखर बी वाटायला लागले. कारण असा आवाज पण कसला तरी वेगळाच येतोय. भूत म्हणजे नेमकं माणूस आहे का बाई? हडळी बाई हाडळे. हाडायचे. पहिलं लोक बी म्हणतात ही एक बाईने आत्महत्या केली ती या लिंबापाशी. मला बी आता थोडं बी वाटतंयच. आमुशी दिवशी तर कुणीच येत नाही ह्या वावरामध्ये. हाडाईंचे जर केस कापून लपिले ना, ते आपल्या संग लग्न करते असं म्हणतात. तुला कोण म्हणलं? मलाही जण म्हणतात असे माणसं. हे मी पण ऐकून मग तुला सांगतो, पुढं केस लपितो. आपले एक तर आधीच नशीब लेख भांगार रे. आपण हाडांचे सगळे केस कापून जरी लपिले ना, तरी हाडे आपले सगळे लग्न नाही करायचे. तिथं राहायचं आपलं नशीबच असं आहे. हाडणीचं अख्खं टकलं करून केस लपिले तरी नाही लग्न व्हायचं आपलं. मला तर व्यवस्थ वाटते, जवळच वाटते. तुला आधीच म्हणत होतो नकोच, पण तू म्हणला बुध बघायची तरी आलो. संभू तर आलाच नाही. तुम्हाला सांगतो मित्रांनो, संभू चिरली. संभू एवढा भीतो तुम्हाला सांगतो, लय भीतो. हे यार का कोणतरी आले का वाटतं. कुठे? टॉर्च लाव लवकर.
हो दिसलं का चलत चाललंय कोणतरी लका 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 म्हणत होतं नको इथं हो हो लिंबाकडेच चाललंय ते. टॉर्च बंद कर रे. काय करते ते आपण बघायचं चल बरं थांबते काय करते बघू आपण अरे लका लका लिंबाला काहीतरी करते बरं का ती लिंबू होते ना तिथे लका काहीतरी करते हो, हे यार ते कुठं चाललंय चाललंय ते येडावणीच करते ती अरे लका 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 लिंबू करते हे करते ती तुम्हाला सांगतो मित्रांनो खरंच पांढऱ्या साडीमध्ये एक बाई आली माझ्याकडे साडी वाटतं मित्रांनो मित्र मी कुठे गेला का नाही सांगतोच मी हे यार कुठं चालले चल बरं ते मागं चल 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 पुढे चालले का हे थांब उभा राहिले जवळ कुठे जातो खाली जाऊन ये, कोण आहे बघू. दमाई चल अरे थांबत चालले यार ते उभं राहिली थांब चल पुढे चल हे यार थांबलं इथं चल उस जवळ हे यार ती पळ लोक रे पळ चल लवकर चल गावात चला आता परत आयुष्यात नाही यायचं बाबा तू माझ्या हातीच खरं यायला नको होत आता परत घराच्या बाहेर सुद्धा नाही निघायचं लवकर संध्याकाळचं मित्रांनो आताशी आलो तर घरी संतोष मी होय गाभारान तू बिले मग आता मग संपूकडे चल संपूकडे शंभू बघू, चल चल. संपूला सांगू अरे झोपल्या वाटतं आतमध्ये हा चल काय माहित हो ते झोपलेला दिसतोय अरे हे तर पुढून आलेला दिसतोय संपाचा इथे हा मी तर म्हणलं हे झोपलाय राहिला का संपू तू कुठे गेलता मी होय हा मी गेलतो हडळ व्हायला म्हणजे तू होता येतो हा आला काय माणूस का हिथे पार चढीत मुताई पाय आली ना तुम्ही दोघांनी माझ्या संग हे केला काय नाही बोते फ्रेंड आहे ना संतो काय म्हणला हं. संतो म्हणला आज अरुणला घाबरायचं हं. त्याच्यामुळे प्लॅन केलता आम्ही आणि ह्यो मला हरामखोर म्हणला बुथे अरुणला घाबरायचं आज हं. आणि प्लॅनच करू म्हणला आयला काय माणूस का मी मरणाचं घाबरलो ना मग बुध बघायची लय हवस होती ना आईला आणि मी तुला बघा आतमध्ये घरात गेलोय पार भूत नाहीतच खरं सांगायचं म्हटल्यानंतर फक्त हे म्हणायचा संतू म्हणला होता बुथे नाही पण बघितलं ना आता भूत म्हणजे तुम्ही दोघांचा प्लॅनिंग होता मला घाबरायचं हा हे काही 3.5 होतं नाही, तुझ्या आईला. मित्रांनो बुधबीत काही नव्हतं की बघा ह्या दोघांनी मला आज भेटवायचं ठरवलं होतं या दोघांनी माझ्या संग प्रँक केला आता एखाद्या दिवशी मी बी ह्यांना चांगलं बिडिणार आहे यांनी मला आज लय बिडिले तर थँक्यू मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद